नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र अक्षय दिवेकर रविराज ॲग्रो यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाला आता सुरुवात होत आहे आणि ज्या गोष्टीची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो तो आता वरुण राजा हा देखील आपल्याकडे त्या ठिकाणी वेगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी दिसायला सुरुवात। वरुण राजाचं आगमन झाल्या कारणानं आपल्याला अतिशय उत्सुकता आहे, ती म्हणजे आपल्याला आता येणाऱ्या हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीनची पेरणी ही आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी करायची आहे। तर सोयाबीनची पेरणी करत असताना आपल्याला सगळ्यात मोठी समस्या जाणवत असते ती म्हणजे तणांची समस्या। उगवणी नंतरची तणनाशक जी काही आपण वापरतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सोयाबीनच्या पिकाला झटका बसणे, पिकामध्ये जवळपास 8 दिवसांचा गॅप पडणे यासारख्या गोष्टींचा सामना त्या ठिकाणी करावा लागतो। त्यासाठी उगवणीपूर्व अशा प्रकारची कुठल्या प्रकारची तणनाशक आपण त्या ठिकाणी वापरू शकतो या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती जर आपल्याला बघायची झाली तर जर आपण बघितलं तर डायक्लोसोलाम अर्थात वेगवेगळ्या कंपनीचं ब्रँड नेम जे आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने ही औषधं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मेगमनी कंपनीचं मिल स्ट्रॉंग असेल, टाटा कंपनीचं मार्क नावाने जे काही तणनाशक उगवणीपूर्ण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, अशी वेगवेगळी डायक्लोसोलाम 84% WG फॉर्म्युलेशन मधली जी काही तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत 12.4 ग्रॅमची ही पुडी असते। ही साधारणपणे 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 1 एकर क्षेत्रावरती त्या ठिकाणी वापरायची आहे। फक्त ही वापरत असताना आपल्या जमिनीमध्ये पुरेशी ओल असणं ही त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे आणि ही ओल असताना 200 लिटर पाण्यामध्ये पेरणी केल्यानंतर आपल्याला 24 तासाच्या आत ही फवारणी त्या ठिकाणी करायची आहे। यातून जो काही फायदा होणार आहे मित्रांनो तो म्हणजे आपल्या जमिनीमध्ये असणारी द्विदल वर्गातली जी काही तण आहे त्याचं बी आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी नष्ट होणार आहे आणि आपल्या पिकामध्ये तणांचा कुठलाही प्रादुर्भाव हा आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही। ही माहिती जर आपल्याला आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।